बरेच महत्वाचे मुद्दे होते. ओके, सो हे क्लिअर झालं. सो मी भाव समाधीचे बोलत असताना एक दोन तीन पॉइंट्स मला सांगायचे होते. त्याला म्हटलं जाते तर आपल्या मध्ये तीन ब्रेन्स आहेत. ओके, सो गुरुजींनी सांगितलेले होते. एक म्हटलं जातं ते रॅप्टाइल ब्रेन्स, दुसरं येतो मॅमल ब्रेन, तिसरं येतं न्यूरोकॉर्टेक्स ब्रेन असं. ओके, सो रेप्टाइल ब्रेन जे आहे ते फक्त मारामारी करायचे किंवा पळून जायचे एवढंच असतं. ओके, सो आताच बरंच लोकांचं यशस्वी करायची पूर्वी हेच कंडिशन होती. मारामारी करायची, नसलं तर पळून जायचं. मग ते मारामारी नवरा बायको बरोबर असू शकतो, किंवा स्टुडंट टीचर बरोबर असू शकतो. ओके, किंवा दुसऱ्या व्यक्ती बरोबर राहू शकतो, फ्रेंड सर्कलमध्ये राहू शकतो. ओके, सो हे मारामारी होती. ओके, सो त्यामुळं बऱ्याच लोकांनी हा तीन पद्धतीने वागते. आणखीन ह्याला रॅप्टाइल ब्रेन का म्हणते? की त्याला हावभाव नसतो. सापाला कळत नाही की हे माझं पिल्लू आहे. ते समोर त्याचं पिल्लू आलं तरी पण खाऊ शकतो. ओके, सो बरेच प्राणी ते एकमेकाला खात असतात. पण मॅमल ब्रेनमध्ये जे आहेत, म्हणजे की आईच्या पोटामध्ये राहून जे जन्माला आलं असतं ते सगळं ऑलमोस्ट मॅमल ब्रेन म्हटलं जात असतं. सो त्यांच्यामध्ये रडणं असतो. ओके, सो त्यांच्यामध्ये हावभाव असतो. त्यांच्यामध्ये लाड करणं वगैरे सगळं असतं. म्हणजे की वासरू जन्माला आला तर लगेच गाय लाड करतं. त्याचं व्यक्त करायचं वेगळं असेल. मग मिठी मारू म्हणजे हाताने नाही मिठी मारू शकत, गळ्याने मिठी मारेल, त्याला चाटेल, सगळंच करेल. ओके, आणखीन ते दुसऱ्यांपासून प्रोटेक्ट पण करेल. ओके, सो हे त्याच्यामध्ये मॅमल ब्रेन म्हणतो, की म्हणजे की त्याच्यामध्ये हावभाव आहे. सो आधुनिक युगामध्ये काय झालेलं आहे, हावभाव राहिलीच नाहीत. ओके, लक्षात आला. नो डाऊट माणसांमध्ये थोडंसं होता. ज्यांनी ज्यांनी मॅक्झिमम मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आहेत, जास्तीत जास्त मुलांना खेळणी आणून दिलेल्या आहेत. पालकांनी वेळ नाही, पण त्यांनी खेळणी आणून देऊ शकतात, वस्तू आणून देऊ शकतात. ओके, सो त्याच्यामुळे काय झालेलं आहे, वस्तूला प्रेम करता आलं, व्यक्तीला उपयोग करायला लागलेत. मग पूर्वी कसं व्हायचं, व्यक्तीनं प्रेम करायला लागायचे, वस्तू वापरायचे. ओके, कारण की ते मेमल ब्रेन काम करायचं. म्हणजे की हावभाव राहायचे, एकामेकाला आपुलके राहायचे, एकामेकाला प्रेम राहायचे. आता जे प्रेम आहे ते सेल्फिश प्रेम आहे. सेल्फिश प्रेम का आहे, माझ्यापासून त्यांना काहीतरी फायदा भेटतो किंवा त्यांच्यापासून मला काहीतरी फायदा भेटतो. मग हे टेम्पररी प्रेम आहे. ओके, ते फायदा भेटत नसेल तर मग जवळ नाही ठेवत, काढून टाकतील. पण प्रेम असेल तर स्वतः व्यक्ती सर्वस्व द्यायला लागतो, काही ठेवत नाही. म्हणजे की वेळ देईल, पैसा देईल, प्रेम देईल, काय पाहिजे ते करायला लागतं. ओके, सो आपल्याला प्रेम म्हणजे बरंच गिव्ह अँड टेक रिलेशनशिप असं म्हणतो. पण रिअल प्रेम काय आहे हे तुम्ही भाव समाधी ट्रेनिंग करायला लागल्यानंतर कळायला लागतं. मग देणे घेणे पलीकडे तुम्ही जायला लागतं. असं निर्मळ प्रेम तुम्ही व्यक्त करायला लागतं. असं त्याला आपण, गुरुजींची एक स्टेटमेंट आहे, त्याला आपण म्हणतो अनकंडिशनल लव्ह म्हणतो. म्हणजे की आता सगळं जे प्रेम आहे कसं आहे, विथ कंडिशन्स आहेत. भाव समाधी ट्रेनिंग केल्यानंतर अनकंडिशनल लव्ह असतो, मग ते फ्लो व्हायला लागतं. मग आपण त्याला कधी कधी गंगा नदीबरोबर तुलना करतो. सो गंगा नदी जसं पवित्र आहे तसं प्रेम पण पवित्र आहे. मग हा कुठं ब्लॉक निर्माण झाला, तुमचे ऍक्च्युली स्वस्वरूप जे प्रेमाचं स्वरूप होतं. ओके, मग आपण कुठेतरी काहीतरी एक भांडण करतो, किंवा आपल्या मनाप्रमाणे काय घडत नाही,
किंवा आपल्याला ईर्ष्या व्हायला लागतो. काहीतरी घटना घडलेलं असतो ते आपण मनामध्ये ब्लॉक करून ठेवतो. मग त्याच्यापासून आपलं प्रेम व्यक्तच नाही होत, मन मोकळेनं जात नाही. मग आम्ही त्याला उदाहरण मागच्या वेळेला एक घटारचं उदाहरण दिलेलं होतं. ओके, सो आपल्या घरासमोर जे नाला होता, छोटासा असू शकतो त्या नाला, त्याच्यामध्ये दगड पडलेला असेल किंवा वाळू पडलेलं असेल, त्याच्यामुळं जे पाणी वाहून जायचं ते थांबतो. नंतर हळूहळू पाणी थांबत जातो. आठवडे 15 दिवस थांबण्यामुळे ते पाणी सडायला लागतो. त्याच्यामध्ये किड व्हायला लागते, त्याच्यामध्ये मच्छर निर्माण व्हायला लागतो, आणखीन आजारी पडायला लागतो. आणखीन आपण डॉक्टरकडे जाऊन काय करतो? आवाजच नाही आला. डॉक्टरकडे जाऊन काय करतो? गोळ्या औषधे, गोळ्या इंजेक्शन. औषध घेतो. तो डॉक्टर गोळ्या औषध द्यायच्या अगोदर तो विचारतो तुम्ही कुठून आलेला आहात म्हणून. का विचारतो? कुठल्या एरियापासून काय काय निर्माण होत आहे हे त्याला कळत असतं. म्हणजे की ह्या एरियामधून लोक येणार आहेत म्हणजे हे सगळे डेंग्यूचंच पेशंट आहेत म्हणते. की अमुक एरियाकडून येणार आहे ते म्हटलं तर हे सगळे मलेरियाचे लोक आहेत वगैरे असं त्यांना माहित असतं. ओके, का त्या एरियामधलं घाण खूप आहे. ओके, मग आपल्याला डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घेतलं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का? नाहीये. मग आपल्या समोरचे जे गटार आहे त्याला स्वच्छ करणं म्हणजे की ते दगड तुम्ही काढलं, माती काढलं, सगळं घाण निघून जात. आणखीन त्याच्यामध्ये पडलेलं चमच असेल, पैसा असेल, अमुक तमुक असेल तुम्हाला दिसायला लागतं. ओके, लक्षात आला. पण प्रॉब्लेम कशाच होता? पाणीच होतं का? पाणीच होतं का? नव्हता. पाणीचं नव्हता. जे काय एक दगड अडकलेलं होतं त्याच्यामुळं. तसं आपल्या जीवनामध्ये पण आजारी का आलेत? न कळता आमचे मेंटल ब्लॉक्स आहेत, न कळता आपले इमोशनल ब्लॉक्स आहेत, भावनिक बंधन आहेत. हे कुणा प्रती पण असू शकतो. ते ब्लॉक झाल्यामुळं आपलं निर्मळ जे प्रेम आहे ते व्यक्त नाही होत आहे. न झाल्यामुळं मानसिक आजारी यायला लागते. मग त्याचा परिणाम शरीरावर होतो. आपण ट्रीटमेंट कशावर घेत आहोत? आपण ट्रीटमेंट कशावर घेतो? आजारावर, आजारावर म्हणजे शरीरावर घेतो. शरीरावर, पण मेन रूट कॉज कुठं आहे? कारण काय आहे? मनावरही. मनावर आहे, पण त्याचं बघतच नाही. ह्या डायरी लिहित असताना तुम्ही हळूहळू न कळता तुमच्या मनाकडे बघत आहात, मनाच्या भावना बघत आहात, तुमच्या जीवनामध्ये झालेलं चांगलं वाईटचं घटना बघत आहात, त्याच्यापासून तुमच्यावर झालेला परिणाम बघत आहात. ते परिणाम चांगलं पण असू शकतो, वाईट पण असू शकतो. आणखीन हे कोणाला दिसतो? स्वतःलाच दिसतो. म्हणजे मध्ये आवाज बंद होतो. इथं तर क्लिअर आहे, सर्वांना ऐकू येत आहे व्यवस्थित? येतोय. हो, हो. येते. हा. येतो येतो, येस येस येस. आला ओके, हा. सो ह्याचा परिणाम तुम्हालाच दिसतो. त्यामुळं हा जे प्रोग्राम आहे, कधी कधी मी म्हणतो तूच आहेस तुझे जीवनाचे शिल्पकार. पायने सांगितलेले होते, असं बऱ्याच जणांनी उल्लेख करते. ओके, हे केव्हा आपण होऊ शकतो? आपण स्वतःकडे वळून बघितलं तर. ओके, सो आम्हाला गुरुजींनी घडवलेत का आम्ही गुरुजीकडे होतो. जे काय झालं ते त्यांच्या हातामध्ये होतं. ओके, सो मारून ठोकून सगळं घडवले. एक आहे ते घडायचं दुसऱ्या व्यक्तीकडून, नसलं तर स्वतःकडून. सो त्यामुळे SSY प्रोग्राम जे आहे हे स्वतःबद्दल आहे.
एमसी मध्ये तुम्ही कुणाला निरीक्षण केलं? स्वतःला निरीक्षण केलं सायलेन्स मध्ये राहून. ओके. पण तुम्ही डेप्थ मध्ये खोल निरीक्षण तुमचं स्वतःमध्ये होणार आहे ते लिहित असताना. विचार करणं सोपं आहे, पण विचार करत असलेला डायरीमध्ये व्यक्त करणं हे थोडंसं अवघड जातं. लिहित असताना थोडं थोडंसं भीती पण वाटू शकतो. ओके. भीती वाटत असले तर पण लिहायचं आहे. आनंद वाटत असले तरी पण लिहायचं आहे. स्वतःला मोकळं होणं हा अतिशय महत्वाचा, हा एक पद्धत आहे, एक प्रोसेस आहे. आणखीन ते नो डाऊट पूर्वीचे लोक भरपूर लिहायचे. ओके. सो गप्पा मारायला काय डोकं नाही लागत, पण लिहायला डोकं लागतो का नाही लागतो? लागतं. मग त्या वेळेला तुमच्या मनामधलं जे काय आहे ना ते सिस्टमॅटिकली स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय यायला लागतं. ओके. सो पूर्वी पत्र लिहायचे त्याच्यामुळे बरंच मोकळं व्हायचं हा, है ना. बरोबर आहे. हम्म हम्म. पूर्वी पत्र लिहायचे. आता काय झालं की उचललं, फोन लावलं, जे वाटतं टक 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 पटापट केलं, आपण आपटलं. आणखी नंतर 2 तासानंतर किंवा 1 तासानंतर कशाला एवढं बोललो, बघायलाच नाही पाहिजे होतं. आता तिला काय वाटत असेल, असं डोक्याला हात लावून परत चिंता करत बसायचं. ओके. पत्र लिहित असताना आपण 2 अँगलनं लिहित होतो त्यावेळेला. ठीक आहे. आपला भाव पण व्यक्त करत होतो, आणखीन तिच्या अँगल मधून पण बघत होतो तिचा काय हा भाव, हे वाचलं तर तिला काय वाटेल. म्हणजे की तुम्ही लिहिलं असं फेकून दिलं नाही, म्हणजे की पोस्टमध्ये लेटर टाकला असं नव्हतं. लिहिल्यानंतर तुम्ही वाचून बघायचे. बरोबर आहे. ओके. म्हणजे की त्याच्यामध्ये वाक्यरचना चुकली का, जे तुम्ही विचार करत होता तेच लिहिलं का उलट लिहिलं. ओके. हे पण बघितलं जायचं. म्हणजे की निरीक्षण प्रमाण काय होतं त्याच्यामध्ये जास्त होतं. ओके. सो आता गप्पा झालीत, काय लिहायचं कळालं. आता मुद्दा कशासाठी लिहायचं हे कळालं, आपल्या चित्तशुद्धीसाठी. ओके. सो तिसरा कशा करता आहे, मन शुद्धीसाठी. ओके. चौथं जे आहे हे सत्यनारायण व्रत आहे. ओके. आपण सत्यनारायण पूजा केलेलं, श्रावण सोमवार आलं तर सत्यनारायण पूजा करायला लागते. ओके. सत्यनारायण व्रत म्हणजे सत्यतेमधून राहून नारायणचं दर्शन घेणे, नारायणचा अनुभव घेणे. ओके. लक्षात आलं. सो ह्याच्यामध्ये आपण डेप्थ मध्ये बघणार आहोत. आणखीन मी मागच्या वेळेला म्हटलेलं होतो, हे आहे पतंजली योगसूत्र येते. ओके. पहिला असतं भाग, 4 सेक्शन्स आहेत, 4 भाग आहेत. पहिला भाग आहे समाधी, समाधी भाग आहे. दुसरा भाग आहे साधना. तिसरा भाग आहे विभूती. चौथा भाग आहे कैवल्य पादमन. सो भाव समाधी ट्रेनिंग जे आहे ना ते विभूती पाद आहे. विभूती म्हणजे जे आपल्याला पाहिजे, फक्त विचार केलं तर ते निर्माण व्हायला लागतं, तसलं एक सिद्धी आहे. पण हा प्रोग्राम त्याच्यासाठी नाही करत आहे, त्याच्या पलीकडे जाण्यासाठी हा प्रोग्राम आहे. ओके. जस्ट लाईक लहान मुलं बलून मागतात का नाही, ते जत्रेला तुम्ही गेला, मंदिरचं दर्शन घ्यायला चाललेलं असतं असं समजा, जत्रेमध्ये विकतात का नाही बलून वगैरे, खेळणी वगैरे विकतात का नाही, विकतात का नाही, आवाजच हो. विकतात ना. मग ते विकत असताना आपण काय म्हणतो, अगोदर दर्शन घेऊ मग नंतर खेळणी घेऊ. नाही नाही नाही, अगोदर मला ते खेळणीच पाहिजे. तुम्ही फुगा घेतला, बाळाला दिलं, मंदिरचे दर्शन घेऊन यायच्यात म्हटलं तर काय होतं, फुगा फुटतो. फुटतो, आणखीन तो रडायला लागतो. तो रडत आहे म्हणून तुम्ही त्याच्याबरोबर बसून रडता नाही. नाही का?
ऍक्च्युली बाळ रडलं फुगा फुटला म्हणून. तुम्हाला हम्म. माहित होता की थोड्या वेळानंतर ते फुटणार आहे म्हणून. पण ते बाळाला माहित होतं का ते फुटणार आहे म्हणून? नाही. नाही. लक्षात आला? हो. हे कळत आहे मुद्दा. हे मुद्दा काय सांगत आहे म्हटलं तर तुम्ही पण लहान मुलासारखं बोलून मागत आहात. मी मागू नका असं नाही म्हणत आहे. कोणी गाडी पाहिजे म्हणतो, कोणी बंगला पाहिजे म्हणतो, कोणी जागा अमुक घ्यायचं म्हणतो, कोणाचं नोकरी अडकलेलं आहे तिथं ते क्लिअर व्हायला पाहिजे म्हणतो, कोणाच्या पोरीचे किंवा पोराचं लग्न नाही झालेलं आहे ते पाहिजे म्हणतो. ओके, हे बेसिक रिक्वायरमेंट आहेत, हे पाहिजेच, मी नाही म्हणत नाहीये. पण हे छोटीशी टेम्पररी आहे. पण त्याच्याकडं पलीकडे जाणे विभूतीपाद म्हणजे की जे जे तुम्ही मागितलं जत्रामध्ये बाळाने मागितलं जसं तुम्हाला भेटलं तसं तुमच्या जीवनामध्ये जे जे पाहिजे ते सगळं भेटतं. त्याला आपण संकल्प सिद्धी म्हणतो. ओके, ते सगळं भेटायला लागतं. बऱ्याच जणांनी कधी कधी त्याच्यासाठी प्रोग्राम करते. सो आपण सांगतो त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. त्याच्या पलीकडे जाणे म्हणजे काय? कवेल्या पाद म्हणते, सच्चित आनंद स्वरूप मध्ये. ओके, म्हणजे काय ऑलवेज हॅपी, ते अनुभव घेणे. ओके, सो मग तुमचं नोकरी नको असं नाही म्हणत आहे. नोकरी घ्या, संकल्प करा. लग्न नाही व्हायला पाहिजे म्हणून असं काय नाहीये, ते पण घ्या. ओके, सो जे पाहिजे तुम्ही ते मागू शकता. ओके, सो एकदा ते फुलफिल झाल्यानंतर मग तुम्ही नंतर घेऊ शकता. ओके, मग ज्याला आपण म्हणतो विभूतीपादच्या नंतर कैवल्यपाद, जे तुम्ही टीटीसी करायला लागला किंवा बऱ्याच जणांनी टीटीसी न करता पण त्या स्थितीमध्ये राहायला लागते, मग आपण त्याला म्हणतो की सत्संगमध्ये राहणं. ओके, किंवा टीचर्स ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही क्लासेस घ्यायला लागला तर अजूनही त्या ज्ञानमध्ये उतरायला लागतं असं. ओके, ते अनुभवामध्ये तुम्ही उतरायला लागतास. ओके, सो मग एक स्थिती येतो की तुम्ही स्वतःसाठी नाही करत, मग लोकांसाठी करायची क्षमता तुमच्यामध्ये यायला लागतो. ओके, सो आता तुम्ही प्राईम मिनिस्टरला बघितलं तर त्यांनी काय स्वतःसाठी करतात का? मोदीजींना तुम्ही बघितलं तर ते स्वतःसाठी करतात का? नाही. ओके, त्यांनी कुठलं तरी एक अवॉर्ड भेटलं तर कुणाला भेटलं म्हणून सांगते? 140 कोटी. 140 कोटी जे प्रजा आहेत, नागरिक जे आहेत त्यांचं आहे. त्यांचं मी प्रति का प्रतिनिधी म्हणून मी थांबलेल्या म्हणतो. हम्म. ओके, लक्षात येत आहे? हो म्हणजे हो. त्यांचं प्रत्येक काय म्हणतो मिनिट समाजासाठी त्यांनी द्यायला लागते, देशासाठी द्यायला लागते. फक्त देशासाठी नाही, जगासाठी पण ते द्यायला लागते. ते हायर 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 स्थितीला जायची क्षमता आपल्यामध्ये न कळता यायला लागते. हा बेसिक रिक्वायरमेंट संपला तर मग सगळं आपलं लाईफ दुसऱ्यांसाठी आहे. ओके, सो आता खूप छान पाऊस पडायला लागलेला आहे. नेचर बघितल्यानंतर आनंद वाटतो का नाही वाटतो? हो. उत्साह वाटतो का नाही वाटतो? वाटतो. बऱ्याच जण निसर्ग बघायला जातात. ओके, खूप आनंददायक वाटतं, हिरवगार छान वाटतं. का? का छान वाटतं? वातावरणात बदल झालेला असतो ना. वातावरणामध्ये बदल झालेला असतो. सो नेचरमध्ये एक गुण आहे, हम्म. ते जायच्या पूर्वी दुसऱ्याने उपयोग होऊन जाते. बरोबर. ओके, सो बाकीचे प्राणीमध्ये एकाला एकाला मारून जगतात. कळाला? सो हुंदऱ्याला साप खातो, सापाला कोण खातो? गरुड. गरुड खातो. ओके, हे सगळं एकाला एकाला मारून जगणं, ह्याला तुम्ही बायोलॉजी मध्ये वाचन केलेलं असाल. पण नेचर तसं नाहीये. झाडं वनस्पती तसं नाहीये. ते एकामेकाला सपोर्ट करून जाते.
ओके. सो बिहारमधला कुठला तरी आता मिनिस्टर दाखवत होता उसामध्ये एक हे टाकलेलं आहे काय, चवळी वगैरे काहीतरी धान्य टाकलेलं आहे. हम्म. ओके. सो कारण काय, नायट्रोजन ते ऊसाला भेटतं, मग ऊसाचं जास्त प्रगती होतं, मग उंची जास्त वाढेल. ओके. सो त्याला परोपकार, एकामेकाला एकाला सपोर्टिंग नेचर आहे. तसं हा भावामध्ये ट्रेनिंग केल्यानंतर तुम्हाला न कळता एकामेकाला मदत करायची क्षमता सहज वाढतो. मी सुरुवातीलाच होईल असं मी नाही म्हणत. जसं बाळ बरोबर. साठी रडला तर शांत होईल का? दुसऱ्या बलूनच्या वेळेला तो रडणार नाही असं आहे का? त्याला एक मॅच्युरिटी यूज पर्यंत तो रडणार आहे. मग मोठा झाला, मग आपण म्हणतो अरे ह्याला आता समज झाली, आता ह्याला मॅच्युरिटी वाढली म्हणून. ओके. सो तसं समाजाचं कार्य करायचे एक मॅच्युरिटी आल्यानंतर यायला लागतं. ओके. सो बरंच कलाकार जे आहेत नंतर नंतर ते चॅरिटीचं काम करायला लागते. म्हणजे काय, फंड रेझिंग करायचं. ओके. मूकबधीर शाळा आहे, तिथे शाळा बांधकाम करायचं आहे, मग त्याच्यासाठी आपण कार्यक्रम घेतो. ओके. किंवा कौन बनेगा करोड़पति मध्ये तुम्ही बघितलेलं असाल, इतना मिलागा तो क्या करेंगे हम, वो चॅरिटी करेंगे. हम्म. ओके. सो किंवा जे फिल्म स्टार हैदराबादचं वगैरे कोणीतरी विलन वगैरे आहेत बघा, त्याच्यामधले कोरोनाच्या वेळेला बरंच मुलांना वगैरे दिलेले होते. आणखीन कर्नाटकमधले खूप फेमस पुतीन कुमार म्हणून होता ऍक्टर, त्यांनी 48 वयामध्ये का 42 वयामध्ये एक्सरसाइज करताना हार्ट अटॅकने गेला. पण ते गेल्यानंतर लोकांना कळालं की खूप NGOला त्यांनी पैसा द्यायचा. ओके. आणखीन त्याने पिक्चर इतकं छान काढायचा की सगळे डिवोटेड, म्हणजे की कितीतरी आई वडिलांना अनाथमध्ये ठेवलेले होते, वृद्धाश्रममध्ये ठेवलेले होते, ते घेऊन आलेत. ओके. सो एवढा फेमस ऍक्टर वगैरे असं, म्हणजे की त्याचं पिक्चर बघूनच लागलं सगळे बदलायचे. सो सांगायचं तात्पर्य काय, की जे ते कार्य करायचे ते लोकांसाठी कार्य करायचे. ओके. सो ते ॲबिलिटी तुमच्यामध्ये हळूहळू यायला लागतं. ओके. सो मी म्हणत नाही की तुम्हाला हे BST केल्यानंतरच येईल. ओके. जे त्या क्षमता येऊ शकतो. मला पण तसं नव्हतं, मी BST नंतरच खूप बदललं. चेंज झालं. सो कोण कुठं केव्हा कसं चेंज होईल हे आपल्या हातात मध्ये नाहीये, त्यांचे योग आहे, त्यावेळेला ते बदलत जाते. क्लिअर. येस. मग 7 दिवस तुम्ही का येणार आहात कळालं? होय. स्वतःला वेळ देण्यासाठी. म्हणजे की आता जे काय तुम्ही लिहितात हे 70-80% हे आहे, पण फायनल टच ऑपरेशन कुठं आहे? किती? तिथं आहे. असं. ओके. लक्षात आला. OPD अजूनही सुरू नाही झाली. OPD हम्म. केव्हा सुरू होईल? केव्हा सुरू होईल? ओपीडी अजून उघडलीच नाही. हा, ते 14 नाही नाही, 14 जुलैपासून 20 जुलैपर्यंत OPD सुरू होईल. हो. सो तिथं राहिलं. गुड. सो आता तुम्हाला एक 2-3 महत्वाचे पॉइंट सांगत आहे. तरी पण एक महत्वाचं पॉइंट मागच्या वेळेस सांगायचं होतं, नाही राहिलं सांगायचं, हा लक्षात होता, पण आता सांगू तुम्हाला वेळ आहे म्हणून. ओके. सो ते आहे थोडंसं चॅलेंज. त्याच्या अगोदर, ते स्टार्ट करायच्या अगोदर मला विचारायचं आहे तुम्हाला, तुमचा अनुभव काय काय राहिला लिहित असताना? कोण शेअरिंग करता? हा, प्रेमिळा. हम्म. फेब्रुवारी मध्ये केली होती BST. हम्म. जय गुरुदेव. हा, जय गुरुदेव. मग लिहायला असं जास्त काय राहिलं नव्हतं, हा तरी चालू असताना ताप आला होता. हा. ओके. किती लिहिलं मग, का नाही लिहिलं? नाही, लिहायचं चालू होतं. आणि दुसरं एक ब्लॉक, ते 15 दिवसापूर्वी आपलं होतं ना फॉलोअप, हा तुम्ही हेच वाला होता ना हे, तर तुम्ही हेच वाला सेम शेअरिंग करत होता, हा. तेव्हा एक ब्लॉक क्लिअर झाला होता, पण तो विसरून पण गेला.
ओके, व्हेरी गुड. हम्म. ते लिहून ठेवला का हा, नंतर लिहायचं. आठवलं होतं ते तिथं सांगते ते फाइंड आउट करून. व्हेरी गुड. हा, सुहास काय सांगणार होता? आणि तिसरं साधना एक चालू रेग्युलर. व्हेरी नाईस. गुड. एवढं झालं. व्हेरी गुड. हाँ, दीपाली बोलिए. हा, जय गुरुदेव सर. हाँ जी. मी अजून लिहायला सुरुवात नाही केली सर. हम्म. मी लास्ट वीक जेव्हा आपलं ओरिएंटेशन होतं तेव्हा मी ऐकलं. हम्म. त्याच्यानंतर पण मी सुरुवात नाही केली व मी आता करते सुरुवात. येस. मे बी होईल कम्प्लीट किंवा नाही पण होणार. मग कसं चालेल का? कंप्लीट होणार आहे, तुम्ही लिहून घेऊन या. ओके. पण ठीक आहे एक ठीक महत्वाचा आहे सर. मुद्दा, महत्वाचा मुद्दा तुम्ही जे का, ओके, सर्वांना सांगत आहे, ज्यांनी कोणी लिहितात ते डायरी कोणाला दाखवायचं नाहीये. येस ना सर. तुमचे रिलेटिव्स, ना आई वडिलांना, ना वाईफ हजबंडला. ओके. सो कोण ब्रदर सिस्टर कोण असं कोणालाच नाही दाखवायचं. जरा नीट व्यवस्थित जपून ठेवायचं. हो सर. है ना. सो त्याचं थोडंसं काळजी घ्यायचं आहे. येस सर. या. येस. ओके. सो तुम्ही आज सुरू करा. अजूनही तुमच्या आठवडाभर वेळ आहे, आरामात हो होईल. सर. ओके. येस सर. हो सर. येस. व्हेरी गुड. थँक्यू सर. येस. थोडस सर स्टार्टिंगला अजून जरा एकच. अ, हा तुम्हाला दत्ताजी तुम्हाला भेटतील किंवा तुम्हाला दत्ताजी दिलेत ना? हा, म्हणजे मी त्यांच्याशी बोलले. त्यांनी हा. मला मार्गदर्शन केलं. हम्म. पण तरी मी सुरुवात नाही केली सर अजून. ओके, सुरू करायचं, सुरू आणि करायचं. हा हो सर, अजून एकच गोष्ट विचारते. हा. आपण मगाशी बोलता बोलता बोललो की जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा म्हणजे जास्त करून काय होतं तर आपण समोरच्या माणसाची हिस्ट्री काढतो आणि त्याच्यातनं आपला राग आणि द्वेष व्यक्त असतो. म्हणजे मी इतकं केलं आणि तू काहीच नाही केलं, या पद्धतीने आपण बोललो. तर मला एक म्हणायचंय की समजा हे खरंच असेल असं, म्हणजे आपण सिच्युएशन असं धरून चालू की हे खरंच आहे आणि आपल्याला असं कुठेतरी वाटतं की हा कुठेतरी म्हणजे इनजस्टिस किंवा अन्याय टाईप झालेला आहे, तर ते पण नेगेटिव्हिटी असते का सर? नाही, आपण जस्टिस इन जस्टिस नाही बघत आहोत. आपण हे बरं. बघत आहोत की जे आपल्या जीवनामध्ये घटना घडली ते आपण लिहून काढत आहोत. आणखीन कसं लिहित आहोत की त्या घटनेला मी रिस्पॉन्सिबल आहे म्हणून लिहित आहोत, दुसरा बरोबर. रिस्पॉन्सिबल नाही आहे. ओके. सो जसं की आपण बऱ्याचदा SSY मध्ये आपण उदाहरण देतो की गुरुजी स्टेटमेंट आहे, यू स्टक इन द ट्रॅफिक म्हणतात. म्हणजे की तुम्ही त्या ट्रॅफिक मध्ये अडकला. ओके. तुम्ही ते ट्रॅफिक क्रिएट केला, त्या मध्ये तुम्ही घुसलेला, म्हणजे की त्याला तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात. बरोबर. ओके. हा, म्हणजे की आपल्या जीवनामध्ये जे काय घटना घडली त्याला मी रिस्पॉन्सिबल आहे ह्या स्थितीमधून लिहायचं आहे. ओके. प्रत्येक घटना ना सर? प्रत्येक. ओके. सो ओके सर. ह्याच्यामध्ये व्यक्तीचं नाव नाही घ्यायचं आहे. बरोबर. व्यक्तीच्या ऐवजी XYZ. ओके. आणखीन ह्याच्यामध्ये आपण व्यक्तीला ब्लेम करत नाही आहोत. तो किती वाईट आहे किंवा किती चांगला आहे किंवा मी किती वाईट आहे किंवा तो किती चांगला आहे हे आपण जजमेंट नाही घेत. ओके. ओके. हा, सो इथं जजमेंट नाही, जे फॅक्ट आहे ते लिहून काढायचं. येस. ओके. जसं की मी सर. हा हा, तेव्हा जर आय एम नॉट आय एम रिस्पॉन्सिबल या भावनेतनं तेव्हा जर बघितलं नसेल त्या घटनेकडे, तर आता त्या घटनेकडे आय वॉज रिस्पॉन्सिबल किंवा आय एम रिस्पॉन्सिबल अशा भावाने लिहायचं ना सर? येस. येस. ओके आणखी सर. युजली ओके सर. तसंच असतं. ओके सर. युजली तसंच असतं. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे सर. हा, मला मेडिकलला जायचं होतं, मी नाही गेलो. ओके. बरोबर. कारण पेरेंट्स म्हणतात की नाही तू इंजिनिअरिंग कर. ओके. पण त्यावेळेला मी जरा असं हट धरलं असलं तरी मेडिकलला गेलं असतं ना. राईट. पण आता ब्लेम कुणावर करतो मी? त्यांच्यावर, पॅरेंट्सवर. ओके. लक्षात आलं. म्हणजे की ठीक आहे मला सर. माझं म्हणजे की बाकीचे सगळ्यांनी सांगत होते तरी पण माझा निर्णय, मी मेडिकलला ऐवजी इंजिनिअरिंग घेतलं, त्याचं मी रिस्पॉन्सिबल आहे. किंवा ते इंजिनिअरिंग अभ्यास न करण्यासाठी मी रिस्पॉन्सिबल आहे. आपण काय म्हणतो, मला आवड नव्हते म्हणून इंजिनिअरिंग घेतलो.
अरे ठीक आहे, इंजिनियर घेतलं ना. ओके, सो अभ्यास करायचा माझ्या हातातच होता, काय पालकांच्या हातात होता? माझ्या हातात होता. पण मी कुणाला ब्लेम करत आहे माझं इंजिनिअरिंग व्यवस्थित नाही झालं म्हणून? पेरेंट्स. पेरेंट्सना ब्लेम करतो, मित्रांना ब्लेम करतो, किंवा सरांना ब्लेम करतो, त्यांनी नीट व्यवस्थित नाही शिकवलं वगैरे असं. ओके, जे काय घटना घडत आहे ते मी रिस्पॉन्सिबल आहे, हा कॉन्शियस मधून लिहायचं. पण त्याच्यामध्ये स्वतःला गिल्ट नाही करायचं. ओके. डोंट येस सर. स्वतःला गिल्टी फिलिंग नाही करून घ्यायचं. ओके. सो थँक्यू सर. ते पण इम्पॉर्टंट दोन पॉईंट. मिळाले. हा, ओके. अजून कोणी शेअरिंग करता? हा, बबन तोमरे बोलिये. अं, ते आपल्याला ब्रेन साठी तुम्ही 3 सांगितले होते आपल्या ब्रेन मध्ये. एक रॅप्टल, मला काय दुसरा घ्यायचं मॅमल तिकडे? आणि तिसरा काय होतं? न्यूरोकॉर्टेक्स म्हणते. तो ज्या न्यूरोकॉर्टेक्स. वेळेला चित्तशुद्धी असतो, किंवा ज्या वेळेला आपण समाधी स्थितीमध्ये राहतो, किंवा शांत स्थितीमध्ये राहतो, तेव्हाच ते ऍक्टिव्हेट होते. जगदीशजी, तुमचा आवाज डिस्टर्बन्स यायला लागलेला आहे. बंद करा म्हणते. ओके, हे क्लिअर झाला? म्हणजे की तुमचं माइंड डिस्टर्ब असेल, तुमच्या मित्राचं नाव लवकर आठवत नाही. पण थोडस रिलॅक्स गोंधळलेलो असतो आपोआप आपण. आपोआप होतं नाव. म्हणजे आपण त्यावेळेस गोंधळलेलो असतो, आपल्याला काही सुचत नाही. हा, मग त्यामुळे रिलॅक्स स्टेटमध्ये, किंवा समाधी स्टेटमध्ये, किंवा आनंदी स्थितीमध्ये, ओके, किंवा आपण चित्तशुद्धीमध्ये हे ज्यावेळेला व्हायला लागतं प्रोसेस, तेव्हा आपल्याला त्या स्थितीमध्ये जास्त राहावं लागतं. तर जगदीशजी त्यामुळं तुमचं माईक बंद करू दे. भाव समाधी ट्रेनिंग तुम्ही घेतल्यानंतर, किंवा त्या प्रोसेसच्या नंतर तुमच्या संकल्प सिद्धी व्हायला लागते. तुम्ही एकरूप व्हायला लागताच नेचरच्या बरोबर, त्याला आपण म्हणतो कॉस्मिक एनर्जी म्हणतो, किंवा तुम्ही ब्रह्मांड बरोबर एकरूप व्हायला लागतं. असं ते स्थिती हळूहळू तुम्हाला यायला लागतो. कोणाला लगेच येतो, कोणाला थोडस उशीर लागतो. त्या गोष्टी घडायला लागतात आपोआप. येस, आपोआप घडायला लागतो. ओके, येस. आणि BST 2 ला यायचं होतं आम्हाला. म्हणजे हा, BST 1 झालेलं आहे, BST 2 साठी यायचं होतं. त्याची डेट 14च आहे का 14 नंतरची आहे? सेम सेम सेम. जरा बोलून घे मेघनाच बरोबर क्लासमध्ये. हा, बेटर 1 and 2 करा. थोडस शेड्यूल हे होतं. ठीक आहे, मग तुम्ही 14 तारीखपासूनच आहे, 4 दिवस. 14 ते 17. हा, आणि होम प्ले सेम. सेम सेम, होम प्ले सेम. हो, पहिला झालेला आहे, परत चालू करतो. हा, ठीक आहे, आजपासून. चालेल चालेल. मागचं सेशन अटेंड नाही झालं त्याच्यामुळे. ओके, चालेल. पण संकल्प पूर्ण झाले बऱ्यापैकी. ओके, चालेल चालेल. तिथं परत असेल. हो हो हो, परत एक संकल्प. हा, ओके. हा, मी अजून एक पुढचं थोडंसं ॲडव्हेंचर देऊ, येस. सांगू? येस. सो पुढचं ॲडव्हेंचर जे आहे, तुम्ही भिक्षा मागायचं आहे. ओके, सो कमीत कमी 11 लोकांकडून भिक्षा मागायचं आहे, मिनिमम. ओके, क्लिअर? आता भीक वेगळा आहे. गुरुजी ब्लॉक माय आठवला मला. ओके, ओके. सो मी काय म्हणत होतो, भिक्षा. भीक वेगळा आहे, भिक्षा वेगळा आहे. ओके, सो भीक ह्याला आपण म्हणतो माझ्याकडे काहीच नाही आहे, निर्बल आहे, मला कोणीतरी मदत करा, किंवा काही ॲबिलिटी नसलेल्या व्यक्तीने. ओके, भिक्षा जे आहे ना, हे समाजासाठी असतो. ओके, तुम्ही इथं पुण्यामध्ये आळंदीजवळ ऐकलेलं असाल, त्याला मधुकरी असं काहीतरी म्हणते तो ना. हो, मधुकरी. वेगळ्याकडे जाऊन जाऊन मधुकरी. तुम्ही जेवण मागते, ते जेवते, आणखीन त्यांचे विद्याभ्यास चालू करत असते. ओके, तसंच बऱ्याच लोकांनी आता गणपतीचं सीझन येणार आहे.
त्यावेळेला पण पट्टी मागतात. ओके. मग सोशल साठी जे आपण मागतो ते भिक्षा असतो, म्हणजे की दुसऱ्यांसाठी आपण मागतो. ओके. सो तसं इथं आपण काय सांगत आहोत, भिक्षा मागायला सांगत आहोत. हे इवन आदि शंकराचार्य असताना त्यावेळेला पण मागायचे आहेत, किंवा बुद्धा असताना पण ते मागायचे आहेत. ओके. किंवा ज्ञानेश्वर बुद्ध, ज्ञानेश्वर महाराज. हा, ते सगळं मागायचे आहेत वगैरे असं. सो ते कशा करता, त्यांना ते समाजासाठी. जाणीव राहायचे की मी खाल्ल्यानंतर मी खाल्ल्यानंतर मी त्यांना उपयोगी पडायला पाहिजे. ओके. लक्षात आलं. युजली गुरुजी, हा, आता आपण ज्यांना मागणार आहे देणाऱ्यांनी जर विचारलं तुम्हाला कशासाठी पाहिजे, तर काय रिझन सांगायचे त्यांना? तुम्ही सांगू शकता मी असं असं सत्यनारायण व्रत करायला चाललेलं आहे, गुरुजीने आम्हाला सांगितलेलं आहे की एवढं 11 लोकांकडे किंवा आपल्याला भिक्षा मागायला सांगितलेलं आहे. सो तुम्ही जे देऊ शकता ते देऊ शकता, पैसे देऊ शकता, वस्तू देऊ शकता वगैरे असं. सो वस्तू म्हणजे की धान्य वगैरे तुम्ही घेऊन येऊ शकता. फळं वगैरे दिले असतील तर शक्यतो मंदिरला नैवेद्य दाखवून तुम्ही तिथं समर्पण करू शकता. ओके. सो धान्य पैसे वगैरे जे असेल, म्हणजे की 14 तारीखला घेऊन पर्यंत ते राहिलं पाहिजे. ओके. ते खराब होणार असलं तर मग त्याचा घेऊन फायदा नाहीये. ओके. किंवा आमच्या गुरुजींच्या कार्यासाठी किंवा गुरुकुलावर लागती असं सांगितलं तरी चालते? हा, येस येस, गुरु कार्यासाठी असू शकतो, आपला आश्रम आहे त्याच्यासाठी असू शकतो. ओके. वेगळं वेगळं प्रोजेक्ट्स आहेत, त्या प्रोजेक्टसाठी तुम्ही सांगू शकता. ओके. तर किंवा अन्नदान चालू आहे त्याच्यासाठी असू शकतो. ओके. त्या पद्धतीने चालेल. हॅलो सर. हा, बोला मग दीपाली मॅम, बोला. हा हा सर, मी बोलते. सर, हे शेड्यूल कसं असतं दिवसभराचं ते सांगू शकाल का? मग ते नंतर कळेल. आम्ही कशासाठी पाहिजे तुम्हाला? काही नाही सर, जस्ट म्हणजे किती वाजता उठणार आणि किती वाजता झोपणार एवढं सांगितलं तरी चालेल. हो, तसं नाही, राहू द्या आपण सर. साधारण 5-5:30ला उठतो, 10-10:30ला ओके. झोपतो, आणखीन कधी ओके. कधी 12-1ला झोपतो, आणखीन 6-6:30-7ला उठतो. ओके. ओके सो सर. आपण ह्याला म्हणतो जर्नी इंटू अननोन. जर्नी इन इंटू अननोन. अननोन म्हणजे पुढं काय अननोन. होतं हे आपल्याला माहित नाही. ओके सर. ओके, हा ठीक आहे सर. हा, तरी पण आपलं रेग्युलर प्राणायाम असतो, मेडिटेशन असतो, नंतर जेवण राहतो, नाश्ता राहील, एमसी सारखं नाही बरं. राहणार. ओके. ओके. नाश्ता उपीट असेल, डोसा डोसा नाही, बघू तिथं काय असेल ते वगैरे. ओके. ओके सर, थँक्यू. येस. चपाती चपाती, भात, भाकरी वगैरे सगळं जेवण पण असेल. सो येस खायला सर. छान राहील. ओके. येस सर, थँक्यू. कधी सुरुवात होणार? किती हा, वाजता? so तुम्हाला काय करायचं कळालं ना? सो तुम्हाला येताना काय घेऊन यायचं आहे? ओके, आता ते सांगतो येताना काय काय घेऊन यायचं आहे. पण तुम्ही येताना भिक्षा घेऊन यायचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही वही पेन घेऊन यायचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जे आता तुम्ही डायरी लिहितात त्याच्या व्यतिरिक्त दुसरं एक वही घेऊन यायचं आहे. ओके. ते 100 पेजेस असू शकतो किंवा 50 पेजेस असू शकतो. ओके. सो त्याच्याबरोबर ब्लँकेट, आणखीन एक बेडशीट तुम्ही घेऊन या. दत्ताजी तिकडे गादी आहेत ना, काय घेऊन यावं लागेल? दत्ताजी हो सर, मी गेलेलो आहे तिथं, गाद्या आहेत तिथे. आहेत ना? मुलाला स्मार्ट स्टडी कॅम्प साठी सोडवायला गेलतो. हा, तिथं गादी आहेत. ओके. हो, गादी ठीक आहेत. आहे. हा, सो गादी आहेत, म्हणजे की तुमचं एक बेडशीट आणखीन पांघरून घेण्यासाठी जे असेल ब्लँकेट ते घ्यायचे आहे. नंतर 7 दिवसासाठी लागणारे 7 ड्रेस असू शकतो, नाईट ड्रेस असू शकतो, योगासाठी थोडंसं ट्रॅकिंग काय म्हणतो आपण, ट्रॅक पॅन्ट टी शर्ट असू शकतो, लेडीजने पंजाबी ड्रेस तुम्ही घालू शकता. नेक्स्ट जे असेल की जे तुम्हाला मेडिसिन्स तुम्ही घेत असाल तर तुम्ही ते घेऊन येणे. ओके. सो त्याच्यानंतर तुमचे जे काय टॉयलेट किट्स आहेत, म्हणजे की त्याच्यात साबण आलं, टूथपेस्ट, ब्रश वगैरे जे काय ते सगळं त्याच्यामध्ये आलेत. सो शक्यतो तिथं कापडं धुण्यासाठी आपल्याला जास्त वेळ राहणार नाहीये. ओके.
सो हा त्याच्या जय गुरुदेव सुनीलजी ते फर्स्ट बीएसटी पण 14ला आहे ना? काय मग आवाज कटला तुमचा. हा मुळे मा बोला. फर्स्ट पण 14ला आणि सेकंड पण 14लाच आहे का? हा हा. सो मी युजली फर्स्ट आणखीन सेकंड दोन्ही मिळूनच घेतो. ओके, मग ज्यांना फक्त सेकंड ओके करायचे त्यांना स्टार्टिंगला आहे. ओके, स्टार्टिंगला जे ओके सेकंड BST2 जे आहे ते सुरुवातीचे 4 दिवस राहणार आहे. ओके, सो त्याच्यानंतर मग BST1 सुरू होईल. पण आपण BST1 ओके 2 नाही म्हणत आहे, ह्याला BSTच म्हणत आहोत. पण ज्यांनी पूर्वीचे जे केलेलं आहेत त्यांचं 1 झालेलं आहे, 2 नाही झालेलं आहे म्हणून आहेत, त्यांच्यासाठी बोलत आहोत. नसलं तर शक्यतो आपण म्हणतोय की 7 दिवस तुम्ही करा कंटिन्युअस. ओके, म्हणजे की BST1 करणार आहे म्हणून तुम्ही फर्स्ट BST1 करणार आहे म्हणून तुम्ही 3rd डेला नाही येऊ शकत किंवा 4th डेला नाही येऊ शकत. अच्छा, ज्यांनी आधी केलेलीच नाहीये तर मग त्यांना त्यातच घ्यायचंय का 14लाच? हा हा, 14 पासूनच घ्यायचं. काय म्हटलं तर BST1 आणि 2 नाही करत आहे. ओके, सो ज्यांनी नवीन आहेत त्यांना नो BSTच राहणार आहे. ओके, 1 आणि 2 नाही राहणार आहे. पण ज्यांनी ऑलरेडी केलेलं आहे मग आपण सांगतो की BST1 आणि 2 दोन्ही करा म्हणतो. पण नाही आम्हाला वेळच नाही भेटू शकत, मग त्यांना आपण 4 दिवस संधी देतो. म्हणजे की 4 दिवस हे BST आता असेल. 14ला आल्यानंतर मध्ये 3 दिवसांनी येत वगैरे. हा, 14ला आल्यानंतर 4थ्या दिवशी मग ते बाहेर पडतील. कोण BST फक्त 2 करणार आहेत ते. अच्छा, हा, म्हणजे फर्स्ट वाल्यांना 7 दिवस कंपल्सरी. कंपल्सरी. सो हे पूर्वी गुरुजी जे घ्यायचे दोन्ही मिळूनच घ्यायचे. ते कसं काय चेंज केलं मला माहित नाही, पण आता आपण जेव्हा 2-3 वेळी आता घेतलो इकडे त्याचा रिझल्ट खूप चांगले येते. सो त्यामुळं शक्यतो आपण आता दोन्ही घेत आहोत वगैरे. ओके, सर मेसेज मध्ये क्लिअर क्लिअर व्हायला पाहिजे ना ते? मेसेज मध्ये क्लिअर व्हायला पाहिजे ना? हा, त्याच्यामध्ये फक्त BST म्हणून लिहिलेलं आहे, 1-2 म्हणून असं लिहिलंच नाही. 7 दिवसाची सांगितली का 3 दिवसाची? नाही, 7 दिवसाचे सांगितलेलं आहे. पण सर ज्यांनी पर्सनली मग Final फोन किती करतायत वाजता होईल? नाही मला BST2 करायचं आहे, त्यांना अगोदर आपण सांगतो की तुम्ही 7 दिवसाचंच करा, त्याच्यात 1 आणि 2 राहील. ओके, काय म्हणतात तर मध्ये गॅप असेल. ओके, त्यांनी बरेच दिवस झालं म्हणजे मे बी 1-2 वर्ष झालेले BST केलेलेच नाही आहेत. मग शक्यतो आपण म्हणतो की ते दोन्हीच करा. मग नाही केले असतील मग ॲटलिस्ट ठीक आहे बाबा, तुम्हाला 2च करायचं असेल तर मग 4 दिवसाचं करा. म्हणजे की ज्या वेळेला दत्तांजींच्या बरोबर जे एन्क्वायरी करतील किंवा नवनाथजींच्या बरोबर करतील त्यावेळेला ते क्लॅरिटी देते जास्त. ओके, ठीक आहे. जय गुरुदेव. अजून काय प्रश्न विचारायचे मग? सीलामा काय विचारत होता? 14ला सुरू होणार ना मग 14ला BST सुरू होणार. येस येस, BST2 वन 1 झालेले दोन्ही आपल्याकडेच. 14ला सुरू होणार आहे. 14 ते 17 येस. लोहाऱ्याला आहे ना? हा, जवळ आहे आम्हाला. सुमितचे आश्रम मध्ये हा, संगमनेर. गायत्री. हा, तिथे. हम्म, ओके, चालेल. सो मी पहिली तुमच्याकडेच केलेली आहे जगदीशजी, तुमच्याकडे हा खोपोलीला. हा हा, हम्म, हम्म. ते आता चेंज केलेले आहेत ते. हो का? ओके, मला बदल वाटतं झाला. मला वाटतं 1 वर्ष काहीतरी 2 वर्ष झालं असेल तिथून चेंज केलं. बरेच दिवस झाले. हा हा. तरी पण शिकताना प्रत्येक वेळेस नवीनच वाटतं, SSY असो किंवा काही पण असो. बरोबर. म्हणजे वेगळंच वाटतं, असं छान नवीन काहीतरी शिकायला मिळतं. 7 दिवस दिलं ना हम्म, रिझल्ट खूप चांगले येतो वगैरे पूर्ण. हम्म, हम्म. गुरुजी 14 तारखेला किती वाजता पोहोचायचं आहे? 11:30
11:30 12 लवकर आलं तर पण चालेल, पण 11:30 12ला आलं तर बरं राहील वगैरे असं. ओके. ओके. सर हा हॅलो हा बोला मा. सर त्याचं लोकेशन हा येतोय आवाज? हा येतो. हॅलो हा ऐकू येतो, बोला. हा सर लोकेशन पाठवू शकाल म्हणजे मला वेळ बघून. हा सर लोकेशन पाठवू शकाल आपण जिथे घेतोय बीएसटी चा हा पाठवू शकतो. दत्ताजींना तुम्ही बोला. आणखीन दत्ताजी तुम्हाला एक ठीक आहे सर. या लोकेशन पाठवतील. बरोबर त्याच्याबरोबर जगदीशजींचे एक ऑडिओ आहे ते पण पाठवतील. अजून एक जस्ट प्रश्नावळी म्हणून आहेत, 99 क्वेश्चन्स आहेत. ओके, ते फक्त तुम्हाला ट्रिगर करण्यासाठी, आठवण हा ती देण्यासाठी मिळाली सर. भेटलेलं आहेत. ओके. सो त्या क्वेश्चन आन्सर लिहत नाही जायचं आहे तुम्हाला, अगोदर लाईफ स्टोरी लिहत जायचं आहे. मागं पुढं होऊ शकतो, पण काहीतरी विसरलं असलं तर ते क्वेश्चन तुम्हाला बघायचे आहेत. ओके. जय गुरुदेव. सर हो सर. येस. सो मी तुम्हाला जय सांगतो गुरुदेव की थँक्यू. काय काय घेऊन यायचे मी तुम्हाला सांगितलं. तुमच्या डायरी घेऊन यायच्या आहे, त्याच्या व्यतिरिक्त एक वही घेऊन यायचं आहे, 2 पेन घेऊन या लिहायला, किंवा रिफिल घेऊन या रिफिल करण्यासाठी. त्याच्यानंतर रायनी सीझन आहे, थोडंसं टोपी, हे काय छत्री पण घेऊन या किंवा रेनकोट घ्या. छत्री असलेलं बरं राहील. ओके, बाहेर आपण थोडंसं वॉकिंगला वगैरे जात असतो, सो छत्री असलेलं बरं राहील. परत तुम्हाला सांगत आहे की आठवण करून देते, योगासन किंवा तुमच्या रात्री झोपत असलं तर नाईट ड्रेस असू शकतो. आणखीन एक तरी किंवा 2 व्हाईट ड्रेस घ्या, बाकीचे कलर चालतो. बरमुडा घालून घेऊन येऊ नका. ओके. सो थंडीचे दिवस आहे, आणखीन क्लोज असलेलं बरं राहील. नेक्स्ट, मी तुमच्या मेडिसिन्स असलं तर घेऊन यायला सांगलेलं होतं. टॉयलेट किट्स असेल ते घेऊन यायला सांगितलेलं होतं. बेडशीट आणखीन पांघरून घेण्यासाठी घेऊन आलेलं सांगितलेलं होतं. स्वेटर तुम्हाला लागत असलं तर, थंडी एवढं नसेल पण तरी पावसाळ्यामध्ये जरा थंडी वाजत असेल तर त्याचं ते तुम्ही घेऊन या. अजून काय असू शकतो, तुम्ही स्वतः येणे ते पण घेऊन ठेवा. ओके, स्वतः जायचं आहे ते पण हे करायचे आहे. शूज घेऊन यायचे सांगायचे, शूज शूज. शूज आणखीन साधा चप्पल घालून या. ओके, ते पण आहे. टॉर्च, बॅटरी लागेल, बॅटरी पण घ्या. आणखीन मोबाईल तुम्हाला पहिल्या दिवशी अलाव केलं जाईल, ज्या दिवशी तुम्ही येणार आहात. 14 तारीखला संध्याकाळी म्हटलं तर तुमचं मोबाईल घेतलं जाईल. तुम्हाला माहीत आहे रिट्रीट EMC तुम्ही केलेला आहात. ओके. सो मग लास्ट डेला तुम्हाला दिलं जाईल वगैरे. ओके. बस एवढंच. त्याच्याबरोबर तुम्ही घेऊन येत असलेलं भिक्षा. ओके. सो भिक्षा म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की जे कोणाकडून जे भेटेल ते घेऊन येणे. ओके. सो ह्याच्यामध्ये मेन पर्पज आहे की न कळता तुम्ही मागा लागला, मग तुम्हाला लक्षात येईल. ह्याच्याबद्दल मी परत तुम्हाला तिथं एन्क्वायरी करणार आहे. ओके, माहिती घेणार आहे. ओके. सो आता कोणाला काय प्रश्न आहे?